नमस्कार, मी रुपाली बारबंद. तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये. आज आपण मूग डाळीचे आप्पे बनवणार आहोत आणि त्यासाठी इथे मी 1 कप मुगाची डाळ घेतलेली आहे. ही आपण धुवून घेणार आहोत आधी स्वच्छ आणि त्यानंतर त्यामध्ये चांगलं पाणी घालून आपण ही भिजत घालणार आहोत आणि हे 2 तास आपल्याला भिजवून घ्यायची आहे डाळ. 2 तास डाळ ही मी भिजवून घेतलेली आहे आणि आपण धुवून घेणार आहोत डाळ. आणि ही मिक्सरला फिरवून घेणार आहोत आपण. आणि यामध्ये थोडं पाणी घालून आपण ही फिरवून घेणार आहोत. डाळ ही मी ग्राइंड करून घेतलेली आहे आणि आपण बाउलमध्ये काढून घेणार आहोत. यामध्ये बारीक कापलेला कांदा घालून देते, बारीक कापलेला टोमॅटो आणि कोथिंबीर. आणि इन्ग्रेडियंटची लिस्ट मी व्हिडिओमध्ये दिलेली आहे, ती तुम्ही चेक करू शकता. आणि यामध्ये हळद घालून देते, चवीनुसार मीठ. छान मिक्स करून घेणार आहोत आपण. आणि जे नवीन असतील, ज्यांनी अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी प्लीज सबस्क्राईब करा. सबस्क्राईब केल्यानंतर तिथे एक बेल आयकॉनसुद्धा दिसेल, तेही क्लिक करा, म्हणजे तुम्हाला माझ्या पुढच्या नवीन रेसिपीजचं नोटिफिकेशन मिळेल आणि तुम्ही माझ्या पुढच्या रेसिपीज पाहू शकाल. आणि त्याची कन्सिस्टन्सी तुम्ही बघू शकता. आणि आप्पे पात्रात थोडंसं तेल घालून देते. आणि ह्या प्रत्येक मोल्डमध्ये आपण हे मिश्रण टाकून देणार आहोत. आणि याआधी मी स्नॅक्सच्या रेसिपी ह्या तुमच्यासोबत शेअर केलेल्या आहेत, त्याची प्लेलिस्ट केलेली आहे, ती तुम्ही चेक करू शकता. त्यामध्ये तुमच्या आवडीच्या छान छान रेसिपीज तुम्हाला नक्की मिळतील. 5 ते 10 मिनटं आप्पे हे सिमवरती शेकून घेतलेले आहेत आणि हे आपण पलटी करून घेणार आहोत. त्यावरती थोडंसं तेल घालून देते. आणि हे दुसऱ्या बाजूने सुद्धा आपल्याला छान शेकून घ्यायचे आहेत. आणि यावरती आपण झाकण ठेवून देणार आहोत. आणि दोन्ही बाजूने आप्पे हे छान शेकून झालेले आहेत. आपण हे काढून घेणार आहोत. मूग डाळीचे आप्पे हे तयार आहेत. यासोबत इथे मी खोबऱ्याची चटणी केलेली आहे. हे तुम्ही खोबऱ्याच्या चटणीसोबत किंवा सॉससोबतही खाऊ शकता. आणि आजची ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू असेच एका छानशा रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय.